सचिन पाटील बॅटरी चेंज करा पण माईकची. त्यानंतर आपण सन्मान करूया. क्या बात आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय आदरणीय अरविंद शेठ भंडारी साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. अरविंद शेठ भंडारी साहेबांचा इथे आपण विशेष सन्मान करूया. जगन शेठ पाटील साहेबांचं मनापासून आभार. खऱ्या अर्थाने खूप प्रेम आहे आणि अरविंद शेठ भंडारी ज्यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलंय आणि त्यांचे इथे आपण करूया शुभ सन्मान. आदित्य पाटील, पिंटे शेठ पाटील, जगन शेठ पाटील सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करूया. श्रीषा देखील आहे. आदरणीय प्रमोद राऊत साहेब जे द्वारली गावचे आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. सागर भोईर सरवली यांचे पिताश्री आदरणीय शरददादा भोईर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. शरददादा भोईर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. श्रीषा देखील आहे जिच्या नावाने संघ खेळतो सापाड हा संघ. शरददादा भोईर यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य आहे या स्पर्धेसाठी आणि त्यांचा इथे आपण सन्मान करतोय. त्यानंतर आपण सन्मान करूया उपसरपंच किरवली आदरणीय राकेश दिगाडकर साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. उपसरपंच आहेत आणि तेवढेच चांगले क्रिकेटर देखील आहेत. राकेश दादा आपण या आपला विशेष सन्मान केला जाईल. सरपंच उपसरपंच चषकाचे आयोजक आदरणीय राकेश दादा दिगाडकर यांचा इथे आपण सन्मान करूया. त्यानंतर आपण करूया आदरणीय नरेश श्रीपत पाटील साहेबांचा विशेष सन्मान. सापाड चषकामध्ये पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी लाभली आहे आदरणीय नरेश पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. ओम ग्रुपचे ते सर्व आहेत आणि नरेश पाटील साहेबांचा आपण करूया इथे विशेष सन्मान. त्यानंतर मुठवल गावचे किंग मेकर आदरणीय रणजित पाटील साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. यानंतर आपण भाना गायकर साहेबांचा इथे सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. भरपूर मान्यवर इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यांचे सुपुत्र इथे उपस्थित आहेत. भावेश गायकर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील इथे आपण सन्मान करूया. त्यानंतर एकविरा पालखी सोहळा उंबारडे गावचे अध्यक्ष आदरणीय दत्ता शेठ लोखंडे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. 2 दिवस नाश्त्याची व्यवस्था आहे. फ्रूट आम्हाला लाभलेत आणि दत्ता शेठ लोखंडे साहेबांचा आपण करूया इथे विशेष सन्मान.
आदरणीय महेंद्र मडवी साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. विलास भोईर साहेबांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आणि विलास भोईर आणि विजय पाटील यांचा इथे आपण सन्मान करूया. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून 50,000 रुपयांचं पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे, रजनीताई हनुमान शेठ म्हात्रे मॅडम इथे उपस्थित आहेत. समाजसेविका गौरीपाडा. आणि जेवढे चौकार लागले षटकार लागले ते देखील काउंट करा विघ्नेश मडवी, कारण की ताईंच्या माध्यमातून पारितोषिक होतं प्रत्येक षटकारासाठी 300, चौकारासाठी 200 रुपये. ताईंचं खूप प्रेम आहे क्रिकेटवरती आणि त्या प्रेमाखातीर खऱ्या अर्थाने सापाट चषकामधील दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 50,000 रुपये आणि ते पारितोषिक ताईंच्या माध्यमातून लाभलेलं आहे. आणि ताईंचा इथे आपण सन्मान करूया. सर्व आयोजकांना विनंती असेल आपण यापुढे आणि रजनीताई हनुमान शेठ म्हात्रे मॅडम यांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. खऱ्या अर्थाने त्यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा संपन्न केला. पहिल्या सामन्याचा टॉस देखील त्यांच्या शुभ हस्ते केला. शेवटच्या सामन्याचा टॉस देखील ताईंच्या शुभ हस्ते आपण केला. आणि ताईंचा इथे आपण करूया विशेष सन्मान. ताईंना विनंती आहे आपण या आपला विशेष सन्मान केला जाईल. क्रिकेटवरती त्यांचं भरपूर प्रेम आहे, समालोचकांवरती पंचांवरती त्यांचं भरपूर प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातीर आपण पाहतोय रोख रक्कम 50,000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लाभतंय. ताईंचा इथे आपण करतोय विशेष सन्मान. A1 जोडी पिंटेशेठ पाटील आणि अधिक पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. ताईंसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. 50,000 रुपयांची देणगी लाभली आहे या स्पर्धेसाठी. अजून कोण आहे? निल्सन. मंडप डेकोरेटर्स चे कोणी प्रतिनिधी किंवा प्रोप्रायटर असतील? पंजे साहेब आपण या. येस आलेले आहेत. आदरणीय बुधाजी पाटील साहेबांचे सुपुत्र चेतन बुधाजी पाटील कडून नक्कीच सहकार्य आहे या स्पर्धेसाठी. आय थिंक मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज लाभलेत आणि बुधाजी पाटील BD पाटील यांचा इथे आपण सन्मान करूया. मंडप डेकोरेटर्सचे नक्कीच प्रोप्रायटर निलेश पंजे साहेब इथे उपस्थित आहेत आणि निलेश पंजे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे सिद्धू पाटील. आपण या व्यासपीठावरती आणि सिद्धू पाटील साठी पारितोषिक देखील आहे. ज्याने 4 चौकार लगावले, 1 षटकार लगावला. प्रत्येक 2 षटकार आहेत का? 2 षटकार आणि 4 चौकार लगावले. एकूण षटकारासाठी होते 200, 300 आणि चौकारासाठी होते 200. 800 + 600
1400 रुपयांचं पारितोषिक असेल सिद्धू पाटील यांच्यासाठी. ताईंचं भरपूर प्रेम आहे खऱ्या अर्थाने आणि ताईंच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण देऊया. आणि शरद दादा भोईर यांच्याकडून देखील 500 रुपये आहेत. क्या बात आहे. ताई आपण देखील या. नक्कीच ताईंच्या माध्यमातून देखील हे पारितोषिक आहे. ताईंना विनंती असेल आपण थांबायचे. प्रणित आपण या 2 चौकार लगावलेत. एकूण 400 रुपये आहेत प्रणितसाठी. यस आपण देऊया त्यांना 400 रुपयांचं पारितोषिक. ताईंच्या माध्यमातून हे पारितोषिक होतं. ऋतिक आपण देखील या. 1 चौकार लगावला ऋतिकने. 200 रुपये आहेत. विशालने 2 षटकार लगावले त्यासाठी 600 रुपये आणि शुभमने 3 चौकार लगावले त्यासाठी 600 रुपये. एकूण 1400 रुपये असतील वडवली बी या टीमच्या खेळाडूंना. एकानेच या, काही हरकत नाहीये. विशाल दादा आपण या. एकूण 1400 रुपये आहेत. यस ऋतिक आपण या. 1400 रुपये आहेत एकूण पारितोषिक या खेळाडूंना. टाळ्या होऊन जाऊ दे ताईंसाठी. हे प्रेम आहे क्रिकेटवरती, हे प्रेम आहे खेळाडूंवरती. आता घेऊ का बक्षीस समारंभ. पहिले 12वेला कूलर दे. पुढे पहिले 12वेला कूलर. चुकून कोणाचा सन्मान राहिला असेल तर आयोजकांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि बक्षीस समारंभाला सुरुवात करण्याआधी जे नक्कीच सांगितलं होतं आयोजकांनी की 12 मॅनला देखील कूलर असणार आहे. चेंज द गेम वडवली बी या टीमचे 12 मॅन आपण या. आपल्यासाठी कूलर आहे. क्या बात आहे. आणि वाडेकर या दोन्ही संघातील 12 मॅनसाठी कूलर आहेत. पिंटे शेठ पाटील आणि अधिक पाटील यांच्या माध्यमातून एकत्र आपण या. एकत्र या आपण. चला वाडेकर टीमचे 12 मॅन भरपूर आनंदित आहेत. टाळ्या होऊन जाऊ दे आयोजकांसाठी. पहिल्यांदाच ही संकल्पना 12 मॅनला आपण देतोय कूलर. आता हे दोन्ही 12 मॅन सिद्धूदादा साथ सोडणार नाहीयेत. वाडेकर आणि वडवली बी या टीमची. अभिनंदन दोघांचं. स्मित हास्य आहे आज. त्यांचे घरातले देखील आनंदित असतील की त्यांना म्हणत असतील की तुम्ही जाता फक्त नावं सांगण्यासाठी असता, परंतु आज देखील ते गर्वाने सांगतील विनायक दादा की आम्ही कूलर घेऊन आलोय. त्यानंतर आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करूया. देऊया आपण सापाड चषकामधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि या स्पर्धेमध्ये ज्याने खूप चांगली फिल्डिंग केली आहे विके स्पोर्ट्सच्या माध्यमातून शूज आहेत. आणि सापाड चषकामधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे संघ आहे वाडेकर आणि खेळाडू आहे सिद्धू पाटील. दत्ता शेठ लोखंडे साहेबांना विनंती असेल आपण या पुढे आणि आपल्या शुभ हस्ते आपण देऊया स्पोर्ट्स शूज जे विके स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाभलेत आणि ब्युटिफुल ट्रॉफी देऊन सिद्धू पाटीलचा आपण सन्मान करूया. अभिनंदन सिद्धू पाटील. टाळ्या होऊन जाऊ द्या सिद्धू पाटील साठी. त्यानंतर आपण देऊया उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक आणि उत्कृष्ट गोलंदाज साठी खऱ्या अर्थाने माय माऊली स्पोर्ट्स कडून बॅट आहे आणि ब्युटिफुल ट्रॉफी देखील आहे. आणि सापाड चषकामधील उत्कृष्ट गोलंदाज आहे संघ आहे अगस्त्य 11 चेंज द गेम वडवली बी आणि खेळाडू आहे कमलेश पाटील कावा बेस्ट बॉलर. प्रमोद राऊत साहेबांना विनंती असेल आपण या पुढे आणि ज्ञानेश्वर मडवी साहेबांना विनंती असेल आपण देखील या पुढे. आपल्या शुभ हस्ते आपण देऊया हे पारितोषिक कमलेश पाटील सापाड चषकामधील बेस्ट बॉलर.
अभिनंदन कमलेश, वेल प्लेड. कॅप्टन आहेत वडवली बी या टीमचे. त्यानंतर आपण देऊया उत्कृष्ट फलंदाज एस ए स्पोर्ट्स सोपानजी तिसकर यांच्याकडून बॅट आहे, आयोजकांकडून ट्रॉफी आहे. आदरणीय चिंतामण नामदेव लोखंडे यांच्या माध्यमातून ट्रॉफी आहे, जे सरचिटणीस आहेत कल्याण जिल्हा युवा मोर्चा भाजपाचे, आणि त्यांच्या माध्यमातून ट्रॉफी आहे. तर आपण देऊया सापाड चषकामधील उत्कृष्ट फलंदाज आणि पारितोषिक देण्यासाठी शरदजी भोईर, महेंद्र मडवी आणि विजय पाटील साहेबांना विनंती असेल आपण या पुढे आणि आपले शुभ हस्ते आपण देऊया उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक. आणि बेस्ट बॅट्समन आहेत संघ आहे पुन्हा एकदा वाडेकर आणि खेळाडू आहे प्रणित पाटील. बेस्ट बॅट्समन प्रणित आहेत इथे. यस, येत आहेत. अभिनंदन प्रणित. टाळ्या होऊन जाऊ द्या प्रणितसाठी. बेस्ट बॅट्समन आहेत प्रणित. त्यानंतर आपण देऊया दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये आणि ताईंच्या माध्यमातून हे पारितोषिक लाभलंय. रजनीताई हनुमान शेठ म्हात्रे मॅडम यांना विनंती असेल रोख रक्कम 50,000 रुपये आणि आकर्षक सापाड चषक देऊन आपण सन्मान करूया. सापाड चषकाचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ अगस्त्य 11 चेंद गेम वडवली बी शशिकांत दादा शिसवे पुरस्कृत संघ ठरलाय. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ या आपण या सर्व टीम या विनंती असेल. विशाल पाटील पुरस्कर्ते शशिकांत दादा आपण देखील या. नक्कीच आपटी गावचे आहेत परंतु अमरज कारभारी जे हिऱ्याच्या पाड्याचे आहेत त्यांच्या मुलाच्या नावाने हा संघ खेळला, कारण की त्यांचे भाऊजी आहेत शशिकांत दादा शिसवे जे आपटी गावचे आहेत आणि ते पुरस्कर्ते आहेत वडवली बी या टीमचे अगस्त्य 11 चेन द गेम वडवली बी संघ ठरलाय सापाड चषकाचा दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ. बोला गणपती अप्पा मंगल मूर्ती. विलासजी भोईर जे सापाड गावचे मामा आहेत आपण या. मामा विलास भोईर यांना विनंती असेल आपण या. आणि वडवली गावचे ते जावई देखील आहेत. या या मामा आपण या. क्या बात आहे. जावई आहेत वडवलीचे भाऊजे आहेत. क्या बात आहे. अभिनंदन. आणि ठाकूरपाड्याचे मामा आहेत विशाल पाटील विनायक पाटील यांचे, त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे. अभिमानाची गोष्ट आहे वडवली बी या टीमसाठी. खूप मोठ्या संख्येने त्यांचा प्रेक्षक वर्ग आहे, त्यांचा पाठीराखा आहे आणि याचं श्रेय त्यांना जात आहे. अभिनंदन वडवली बी या टीमचं. त्यानंतर आपण देऊया पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1,00,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आदरणीय अरविंद शेठ भंडारी साहेबांना विनंती असेल ज्यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय आणि नरेश शेठ पाटील यांना विनंती असेल ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून लाभली आहे. आणि जगन शेठ पाटील या मान्यवरांना विनंती असेल की आपण या आणि आपल्या शुभ हस्ते आपण देऊया सापाड चषकातील चॅम्पियन संघ पिंटे शेठ पाटील आदिक शेठ पाटील पुरस्कृत कुशल स्पोर्ट्स श्रीशा 11 जय जलेश्वर वाडेकर संघ ठरलाय चॅम्पियन ऑफ चॅम्पियन. रोख रक्कम 1,00,000 रुपये आणि आकर्षक ही ट्रॉफी. अभिनंदन पिंटे शेठ पाटील आदिक पाटील पुरस्कर्ते या टीमचे सिद्धूदादा पाटील विजय पाटील
आपलं अभिनंदन अतुल भोईर असतील, प्रणित असतील, आमचे केतन चौधरी असतील, सर्वांचं अभिनंदन. कपिल पाटीलने क्या बात आहे, खूप चांगली कामगिरी केली आहे. कपिल पाटीलचं देखील अभिनंदन. बोला गणपती अप्पा मंगल मूर्ती, गावदेव माते की, बजरंग बली की. त्यानंतर आपण देऊया शेवटचं आणि अतिशय महत्वाचं पारितोषिक, मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल आहे. नरेश पाटील असतील, जगन शेठ असतील, अरविंद दादा आपण देखील थांबायचे. बघा, मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल आहे आणि मॅन ऑफ द सिरीज साठी भरपूर खेळाडू रेस मध्ये होते आणि मॅन ऑफ द सिरीज आपण दोघांना देतोय कारण की दोघांचे पॉइंट सेम आहेत. त्यामुळे ही मॅन ऑफ द सिरीज आपण दोघांना देतोय आणि या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज आहेत अतुल भोईर आणि ऋतिक पाटील. अतुल भोईर आणि ऋतिक पाटीलचं विश्लेषण मी सांगतोय. अतुल भोईरच्या धावा आहेत 69, विकेट आहेत 2, टोटल पॉइंट आहेत 75 आणि ऋतिक पाटीलचे धावा आहेत 63, विकेट आहेत 4 आणि टोटल पॉइंट आहेत 75. दोन्ही खेळाडूंचे 75 पॉइंट आहेत आणि दोघांना आपण देतोय ही मॅन ऑफ द सिरीजची स्पोर्ट्स सायकल. ओमकारजी पातकर यांच्या माध्यमातून ही स्पोर्ट्स सायकल लाभली आहे आणि अमित शेठ कारभारी यांच्या माध्यमातून ही स्पोर्ट्स सायकल लाभली आहे आणि आपण देतोय. दोघांचे 75 पॉइंट आहेत आणि दोघांना आपण मिळून ही देतोय मॅन ऑफ द सिरीज. टाळ्या होऊन जाऊ द्या ऋतिक पाटील आणि अतुल भोईर या दोघांसाठी. अभिनंदन दोघांचं आपण करूया. अतुल भोईर असतील, ऋतिक पाटील असतील, दोघांचं अभिनंदन आपण करूया. आणि चुकून कोणाचा सन्मान राहिला असेल तर आयोजकांच्या वतीने मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि ही स्पर्धा सापाट चषक ही संपन्न झाली, समाप्त झाली हे जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय शिवराय. धन्यवाद.